तर इराणच्या कतारमधील वायू प्रकल्पावर हल्ला करण्यात आलाय। भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे। भारताच्या इंधन आयातीपैकी सुमारे 90% हिस्सा पश्चिम आशियातून येत असल्यामुळे या भागातील तणावाचा थेट परिणाम देशावर होऊ शकतो। या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी भारताने विविध देशांकडून वायू खरेदी करण्यावर भर दिलेला आहे। तर सराफा बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी घसरण झाली आहे। सोन्याच्या दरामध्ये 10,000 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची घसरण झालेली आहे। सोन्याचे दर जीएसटी सह 1,50,380 रुपयांवर आले, तर चांदीचे दर जीएसटी सह 2,36,900 रुपयांवर पोहोचलेले आहेत। सोन्या चांदीच्या दरामध्ये महिनाभरातील आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण म्हणावी लागेल। तर अमरावती महानगरपालिकेमध्ये स्वच्छतेचं कंत्राट दिलेल्या कंपनीवर आरटीओची कारवाई पाहायला मिळते। कोर्नार्क कंपनीच्या वाहनांवरती आरटीओनं कारवाई केली आहे। 8 ते 9 वाहनं आरटीओनं जप्त केलेली आहेत। कागदपत्रांची पूर्तता नसल्यानं वाहनांवर कारवाई करण्यात आली। तर राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडलाय। जालन्याच्या बदनापूर आणि घनसावंगी या तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। यामुळे बाजरी आणि मक्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। वाशिममध्ये अचानक झालेल्या पावसामुळे मूर्तिकारांचा तयार मूर्ती भिजून मोठं आर्थिक संकट ओढावलेलं आहे। राहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसानं वीज पुरवठा खंडित असून जनजीवन विस्कळीत झालंय। गारपीट आणि वादळांचा फटका बसल्यानं संपूर्ण शेतकरी हवालदिल झालेला आहे। तर धुळ्याच्या कासारे परिसरामध्ये गारपीट झाली आहे। गारपिटीमुळे शेतकऱ्यांचा कांदा, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर नंदुरबारच्या सातपुडा परिसरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा पाहायला मिळतो। अवकाळी पावसासह झालेल्या गारपिटीचा शेती पिकांना फटका बसलेला आहे। धडगाव तालुक्यातील भमना या परिसरामध्ये गारांचा खच पाहायला मिळतो। अवकाळीचा सर्वाधिक फटका सातपुड्यातील कैरी आणि आंबा पिकांना बसण्याची शक्यता आहे। तर पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय। अचानक झालेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ उडालेली होती। वीटभट्टी चालकाचं पावसानं मोठं नुकसान झालंय। तर तिकडे नांदेडमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलेला आहे। काही भागात गारपीट झाल्या, यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालंय। तर नाशिक जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस पाहायला मिळतोय। निफाड तालुक्यातील शिरवाडे, वागदा, वनसगाव, उगाव परिसरामध्ये गारपीट झालेली आहे। गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा आणि गहू पिकांचं मोठं नुकसान झालं। तर अकोल्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा बसला। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट झालेली आहे। सावळा, मोहळा, वडनेर, गगईसह तब्बल 15 ते 20 गावांमध्ये गारांचा मुसळधार पाऊस झाला। या गारपीटीचा सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून आंबा पिकाचं मोठं नुकसान झालंय। तर गहू, हरभरा पीकही हातची गेलेली आहे। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळते। पावसामुळे हळद, गहू, हरभरा यासह आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे। पिंपरी चिंचवडमधील रावेत परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं। एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत असताना दुसरीकडे मात्र पाण्याची नासाडी होते। तर अंडलवल डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा अखेर खरीदार मिळाला आहे। 5 मार्चला केंद्र सरकारनं घेतलेल्या लिलावामध्ये एका मुंबईकर बोलीदारानं मुंबईके गावातील 4ही शेत जमिनीच्या तुकड्यांसाठी सर्वाधिक बोली लावलेली आहे। सफेमा कायद्याअंतर्गत झालेली ही कारवाई कासकर कुटुंबाच्या मालमत्ता जप्त करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल मानली जाते।